नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। वनरक्षक भरती वनसेवक भरती 2024 तर्फा वनरक्षक मध्ये 1684 जागा रिक्त आहे आणि शासनाच्या मार्फत जे 12,991 पदे जे हे वनसेवकची नव्याने निर्माण करण्यात आलेले आहे। तर टोटल 14,500 जागांसाठी जे येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक आणि वनसेवकांचे जे विद्यार्थी मित्रांनो भरती निघणार आहे। तर वनसेवक मध्ये जे शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि वनरक्षक भरती मध्ये जे शिक्षण 12वी पास लागते। तर येत्या दिवसामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती कधीपर्यंत निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यापर्यंत ही भरती निघणार आहे। वनसेवक मध्ये यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, वनसेवक मध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा असे सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते। त्याचबरोबर वनरक्षक भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे, टायमिंग काय भेटणार आहे रनिंगसाठी। त्याचबरोबर जे वनसेवक मध्ये जे पगार भेटते तर 15,000 ते 47,000 पर्यंत पगार भेटते। त्याचबरोबर जे वनरक्षक मध्ये 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटते। तर टोटल जे ह्या 1684 जागा वनरक्षकच्या रिक्त आहे, त्याचबरोबर वनसेवकांच्या 12,991 जागा आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक आणि वनसेवकची भरती निघणार आहे आणि वनसेवक मध्ये जे काय काय यामध्ये अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मेन म्हणजे हे सुद्धा सांगणार आहे की जाहिरात कधीपर्यंत येणार आहे, भरती कधीपर्यंत येणार आहे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवकचं जे पद आहे हे शासनामार्फत जे नव्याने निर्माण करण्यात आल्या 12,991 पदे। त्याचबरोबर वनसेवक हे जे पद आहे हे गड्ड संवर्गात येते आणि वनसेवक पदासाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, तर 10वी पासच यामध्ये जे शिक्षण ठेवण्यात आलेलं आहे। वनसेवकचा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे। ठीक आहे, तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता, वन विभाग वन क्षेत्राचे संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तार निर्माण करण्यात येत आहे। ठीक आहे, त्याचबरोबर दुसरे यामध्ये अटी आणि शर्ती काय ठेवण्यात आल्या तर तुम्ही बघू शकता, यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागात रहिवासी असला पाहिजे। त्याचबरोबर यामध्ये आणखीन जे यामध्ये अट ठेवण्यात आले क क्रमांकाची तर सदर पद ड मधील राहील व त्याची 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी हे 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार आहे आणि यामध्ये तिसरी अट सदर पदाचे पदनाम हे वनसेवक असे राहणार आहे। त्यानंतरचं जे यामध्ये अट आणि शर्त ठेवण्यात आले तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, सदर पदावर नियुक्ती करिता या ठिकाणी शैक्षणिक पात्रता 10वी पास हे शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल आणि तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता 12वी उत्तीर्ण असावी। कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतले नसलेबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता उमेदवारांना संधी मिळणार नाही। ठीक आहे, तर हे यामध्ये अट आणि शर्ती ठेवण्यात आली आहे। तर वनसेवकचं जे हे नव्यानं जे हे पद निर्माण करण्यात आलं आणि वनसेवकच्या जवळपास 12,991 पदे जे रिक्त आहे। ठीक आहे, त्याचबरोबर जे आता वनसेवक आणि वनरक्षकची भरती कधीपर्यंत निघणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 20 नोव्हेंबरला आता विधानसभेच्या निवडणूक आहे। ठीक आहे, आणि त्यांचं जे सरकार आहे हे नोव्हेंबर महिन्यामध्ये जे बनणार आहे। ठीक आहे, तर आता ही भरती कधीपर्यंत येणार आहे, जाहिरात कधीपर्यंत येणार आहे वनरक्षक आणि वनसेवकांची तर डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत जे आहे हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। डिसेंबर ते जानेवारी महिन्यापर्यंत हे भरती निघणार आहे। तर आतापासून जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून तयारी चालू ठेवा, आतापासून अभ्यास सुद्धा चालू ठेवा। ठीक आहे, आणि वनरक्षक भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे तर वनरक्षक मध्ये 1684 जागा रिक्त आहे आणि वनरक्षक मध्ये जे शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली वनरक्षक भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, आणि वयोमर्यादा जे ठेवण्यात आल्या वनरक्षक भरतीमध्ये तर 18 ते आपल्याला 27 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। SC/ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 18 ते 32 पर्यंत, OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। आणि आपण फीचा जर विचार केला तर खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी असते, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असते आणि आपलं सिलेक्शन झालं वनरक्षक भरतीमध्ये पगार सुद्धा 21,700 ते 69,100च्या दरम्यान भेटते। तर सर्वात अगोदर
पहिल्या टप्प्यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये लेखी परीक्षा असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन आणि चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस वनरक्षक पदामध्ये असते। आणि सर्वात अगोदर तुमचं यामध्ये काय असणार आहे, लेखी परीक्षा असणार आहे। तर लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे तर पहा 60 प्रश्न परीक्षेला विचारले, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न आणि मराठी व्याकरणचे 15 प्रश्न। तर टोटल जे या ठिकाणी 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते। तर टोटल हा 120 मार्काचा पेपर असतो आणि 120 पैकी जे पासिंग असते तर फक्त 54% पासिंग असते। कोणती कॅटेगरी असो, SC ST OBC EWS ओपन NT VJ ओपन SBC ACBC, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला जर 54 मार्क्स पडले तर आपण यामध्ये पेपर पास असतो आणि नेगेटिव्ह मार्किंग नसते। आता जे वनरक्षकची भरती झाली होती त्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग नव्हते आणि जे त्यामध्ये जे पासिंग 54% होते, ज्या पण मुलांना 54% मार्क्स होते ते मुलं पास झाले होते, त्यांना ग्राउंडसाठी बोलावण्यात आलं होतं त्या ठिकाणी। ठीक आहे, तर हे झाल्यानंतर पेपर झाल्यानंतर आपलं दुसऱ्या टप्प्यामध्ये असते ग्राउंड। तर पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते तर पहा 163 सेंटीमीटर उंची लागते पुरुष उमेदवारांना, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, त्यात 79 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही ST कॅटेगरीचे असाल तर 162.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी लागते, महिला उमेदवार जर ST कॅटेगरीचे असाल तर 145 सेंटीमीटर उंची लागते, त्याचबरोबर 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर एवढे यामध्ये जे आहे उंची ठेवण्यात आली आणि उंची झाल्यानंतर आपलं यामध्ये असते ग्राउंड। तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी आपल्याला 17 मिनिटाचा टाइम भेटणार आहे। 17 मिनिटामध्ये जर तुम्ही 5 किलोमीटर रनिंग मारले तुम्हाला 80 गुण भेटणार आहे पैकीच्या पैकी। त्याचबरोबर तुमचा 1 मिनिट जर कमी झाला तर 10 मार्क तुमचे कमी होणार आहे। 17 मिनिटपेक्षा जास्त परंतु 18 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटणार आहे। त्याचबरोबर 18 मिनिटपेक्षा जास्त परंतु 19 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटणार आहे। 19 मिनिटपेक्षा जास्त परंतु 20 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 50 गुण भेटणार आहे। त्याचबरोबर 20 मिनिटपेक्षा जास्त परंतु 21 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण भेटणार आहे। त्याचबरोबर 19 मिनिटपेक्षा जास्त परंतु 22 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 40 गुण भेटणार आहे। अशा प्रकारे यामध्ये मार्क्स भेटते। ठीक आहे, त्याचबरोबर महिला उमेदवारांचा जर आपण पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आणि 3 किलोमीटर रनिंग जर तुम्ही 12 मिनिटांमध्ये आले तर तुम्हाला 80 गुण भेटते पैकीच्या पैकी। तर असं यामध्ये फिजिकल असते। त्याचबरोबर महिला उमेदवार 12 मिनिटपेक्षा जास्त परंतु 13 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 70 गुण भेटते। त्याचबरोबर 13 मिनिटपेक्षा जास्त परंतु 14 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 60 गुण भेटते। त्याचबरोबर 14 मिनिटपेक्षा जास्त परंतु 15 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले 50 गुण आणि 15 मिनिटपेक्षा जास्त परंतु 16 मिनिट किंवा त्यापेक्षा कमी आले तर 45 गुण। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता या ठिकाणी चार्ट। तर अशा प्रकारे यामध्ये ग्राउंड असते। ठीक आहे, आणि हे ग्राउंड झाल्यानंतर सुद्धा आपलं जे यामध्ये एक टेस्ट असते। हे सर्व फिजिकल झाल्यानंतर जे पुरुष उमेदवारांसाठी एक टेस्ट असते की पुरुष उमेदवारांना पैदल चालावं लागते 25 किलोमीटर आणि 25 किलोमीटर हे 4 घंट्यामध्ये आपल्याला चालावं लागते। जे पण पुरुष उमेदवार 4 घंट्यामध्ये 25 किलोमीटर पैदल चालले तर ते पास असते। ठीक आहे, आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 16 किलोमीटर पैदल चालावं लागते आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर रनिंगसाठी 4 घंट्याचा या ठिकाणी टाइम असते। तर रक्षक भरती आणि वनसेवक या भरतीबद्दल। ठीक आहे, तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आणि वनसेवक भरतीमध्ये जे पेपर आहे की नाही हे अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो कन्फर्म समजत आहे। तर ज्यावेळेस जे जाहिरात येणार आहे त्यावेळेसच आपल्याला कळणार आहे की यामध्ये पेपर आहे की नाही आहे। ठीक आहे, तर आतापासून जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल आतापासून अभ्यास चालू ठेवा, आतापासून तयारी चालू ठेवा। तर येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकच्या 1684 जागा रिक्त आहे, वनसेवकच्या 12,991 पदे रिक्त आहे। तर टोटल 14,500 प्लस जागांसाठी हे वन विभागामध्ये भरती येणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।